श्रीराम जय जय राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच। श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे। या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लीलया स्पष्ट केला आहे। लेखक आहेत रामभक्त रंभ कुलकर्णी। या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौ शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे। आज दिनांक 28 ऑगस्ट। आजचे बोधवचन, दुःखाचे मूळ कारण जगत सत्य मानले आपण। श्रीराम, आपण जगत सत्य मानले हे दुःखाचे मूळ कारण आहे। हा आपण कोण? आपला स्थूल देह म्हणजे आपण होऊ शकत नाही। स्थूल देह पाचा भूतांचा कर्दम आहे। तो मृत्यूचा घास आहे। त्याच्या पाठीशी आणि पदोपदी अगदी क्षणोक्षणी मृत्यू त्याचा साथीदार आहे। देहात निर्णय घेण्याचे सामर्थ्य नाही। स्थूल देह हे साधन आहे। या स्थूल देहापलीकडे सूक्ष्म देह आहे। मन, बुद्धी, चित्त, अहंकार यांचा मिळून वासनामय सूक्ष्म देह आहे। ही वासना स्थूल देहाचा साधन म्हणून उपयोग करून घेते। जन्म व मरण वासनेतच आहे। वासना देहाला सोडत नाही। प्रत्येक जन्मात ती त्याला चिकटलेली आहे। वासना आणि मृत्यू एकसारखा देहाचा पाठलाग करतात। वासनेकडून वापरले जाण्यापेक्षा जर हा मानवी देह त्याच वासनेवर मात करण्यासाठीचे साधन झाला तर सूक्ष्म देहाच्या पलीकडे बंदिस्त असलेल्या जीवाला जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळेल। जीव हा भगवंताचा अंश आहे। मायेने तो अज्ञानात पडला, भगवंतापासून दूर गेला। स्थूल, सूक्ष्म, कारण व महाकारण देहात बंदिवान झाला। वासनेमुळे हा जीव जगत सत्य मानू लागला व देहाची सुखदुःखे जन्ममरण भोगू लागला। जगत नश्वर आहे। चराचर क्षणोक्षणी बदलत आहे। जलचर, भूचर, खेचर सारखे काळाच्या तोंडी पडत असतात। या अश्वत्थ वृक्षाची पानगळ अहोरात्र सुरू आहे हे दिसत असूनही वासनेमुळे देहेंद्रिये विषयात आमरण चरत असतात। वासना सारखी वाढत असते आणि आयुष्य सारखे कमी कमी होत असते। वासना मरत नाही आणि देह जगत नाही। स्थूल देहापेक्षा सूक्ष्म देहात बदल केला पाहिजे। नित्यानित्य विवेकाने बुद्धीची सद्बुद्धी होईल। मन सद्बुद्धीच्या नियंत्रणात राहून त्याचे चांचल्य जाईल। इंद्रिये मनाच्या ताब्यात राहतील। मनाचे उन्नयन होईल। चित्त नवनीतासारखे निर्मळ होईल। चित्ताची निवृत्ती होईल। अहंकाराचे रूपांतर सोहममध्ये होईल। बुद्धी, मन, चित्त व अहंकार यांच्या उन्नयनाने वासनेचे रूपांतर सद्वासनेत होईल। सूक्ष्म मन अंतर्मुख होईल, आत्मसन्मुख होईल। असुरी संपत्ती घर खाली करील। दैवी संपत्तीचा उत्कर्ष होईल। सद्विचारांचे दर्शन सदाचारात होईल। जीवाभोवतीच्या चौदेहांचे बंधन गळून पडेल। देह मन हे विश्व मनात लय पावेल। सत्याचा साक्षात्कार होईल। मायापाश सैल होतील। स्थूल देहासकट संपूर्ण दृश्य जगत मिथ्या वाटू लागले तर दुःखाचे मूळच नाहीसे होईल। मोह जाईल। भल्या भल्यांना मोह आपल्या जाळ्यात ओढत असतो।
जगत सत्य मानल्याने अर्जुन सुद्धा मोहात पडला होता. मी मारणारा व कौरव मरणारे असा अहंकारही त्याला झाला. अर्जुन हा नराचा अवतार, तर श्रीकृष्ण हा नारायणाचा अवतार. स्थूल देहाला, स्थूल दृश्याला म्हणजे जगत सत्य मानून अर्जुन सुखदुःखाचा विचार करत होता. पण परमसुखाचा विचार श्रीकृष्णाने त्याला सांगितला. देहदृश्याच्या मागे धावण्यासाठी नाही, तर परतत्वाचा शोध घेऊन सुखी होण्यासाठी आहे. सत्याशी एकरूप होऊन परमपदप्राप्तीसाठी देह हे साधन आहे. जीवन अनमोल आहे, ते नश्वर सुखासाठी नाही. वर्णाश्रम धर्माप्रमाणे नीतिधर्माचे आचरण करून कर्तव्यबुद्धीने जीवन जगावे, पण भगवंताचे अनुसंधान राखावे. प्रपंच आणि परमार्थ दोन्ही अंगे एकमेकांना पोषक होतील. देहाचे साधन सुस्थितीत ठेवूनच परमार्थ करता येईल. एवढ्यासाठी युक्ताहार व विहार असावा. आत्मसाक्षात्कार हेच परमसुख आहे. आत्माच सत्य आहे. सत्यच सुखाचे मूळ आहे. पण सुख आपल्यापासून दूर गेले, कारण दुःखाचे जे मूळ ते जगत सत्य मानले आपण. श्रीराम समर्थ. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.